मनावरती आज एवढा मोठा दगड ठेवला होता. कसं ते तुम्हाला पुढे समजेलच. तोपर्यंत आहे ना माझी सकाळ-सकाळी ही बिर्याणीची तयारी चालू होती. खूप सकाळी उठले होते बिर्याणी बनवायची म्हणून. तर यांच्या ऑफिसमध्ये आज डबा पार्टी होती. त्यासाठी मी बिर्याणी बनवत होते आणि व्हेज बिर्याणी आहे. दिसायला तर एवढी छान दिसत होती. म्हटलं आता टेस्टला कशी झाली आहे काय माहीत. पण हे गेल्यावरती ज्यावेळेस मी बिर्याणी खायला बसले ना, खरंच खूपच छान आणि टेस्टी झाली होती. मस्तपैकी ताव मारला बिर्याणीवरती. आणि आता हे शिवांगच्या बोरणांसाठी जे मी काही सामान बनवलं होतं ना बिस्किटापासून, आता म्हटलं किती दिवस ठेवणार, मग ते साईडला काढून ठेवलं. आणि खरंच ही तिळगुळाची डॉल तर एवढी छान झाली होती ना, मला नाही तोडायची इच्छाच होत नव्हती. एवढं वाईट वाटत होतं ना, म्हटलं चला आता मनावरती कसं तरी दगड ठेवूयात आणि काढून टाकूयात. आणि चॉकलेटच्या डॉलवरचे पण चॉकलेट करायची अजिबात इच्छा होत नव्हती, एवढी छान दिसत होती ना. पण म्हटलं आता किती दिवस चॉकलेट पण खराब होऊन जातील, दिसायला तर छानच दिसते. पण असं नाही ना ठेवू शकत, विनाकारण कशाला नाश करायचं काय, म्हणून म्हटलं आता चला काढून टाकूयात. आणि खूप मेहनत घेतली होती बरं काही करायला. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये तर आहे ना मला काही करायची गरज नव्हती आज, कारण सकाळची बिर्याणी खूप शिल्लक होती. आता तीच गरम करून खाणार होते. आणि ज्यावेळेस बिर्याणी केली असेल ना, दुसरं काही करायची गरज पडत नाही. आणि मग हे बिस्किट बघा, आता जे की मी ट्रेन वगैरे बनवली होती त्यापासून बोरणांमध्ये. आणि बिस्किटांना आहे ना थोडीशी हवा लागल्यामुळे ना ते जरा सॉफ्ट झाले होते. म्हटलं आता ते काय करणार, चहासोबत तर नव्हतं खाऊ शकत. म्हटलं त्याचा केकच बनवूयात. आणि असा बिस्किटचा केक आहे ना, कोरोनामध्ये मी तर एवढा बनवला आहे ना, कारण बाहेर तर काही जाता येत नव्हतं. मग घरीच जे काही असेल त्यापासून बनवायचं. मग बिस्किटापासून असे मी, कुणाचा बड्डे असेल ना की असा बिस्किटाचा केक बनवायचा. आणि छान पण लागायचा बरं का त्यावेळेस. आता एवढा खायची इच्छा होत नाही, पण त्यावेळेस कोरोनामध्ये ना हेच खूप गोड मानून खायचे सगळेजण. तर असा काही एकदम सॉफ्ट आणि फ्लफी केक झाला होता. तर चला तर मग मी बसते केक खात. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.